तर पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खुलासा आता समोर आलेला आहे। हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना मिलिटरी ट्रेनिंग देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। ताब्यामध्ये असलेल्या संशयित दहशतवाद्यांच्या तपासातून ही सगळी माहिती समोर येते। तसंच पाक सेनेच्या माजी कमांडरने त्यांना ट्रेनिंग दिलं होतं अशी सुद्धा माहिती वरिष्ठ सूत्रांकडून समोर येते। तसंच जास्तीत जास्त नुकसान पोहोचवण्याचा ISIचा हेतू होता अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून समोर येते। तर UNSC मध्ये पाकिस्तानला मोठा धक्का बसलाय। 15 सदस्यांपैकी 13 देशांनी भारताच्या बाजूने आपलं मत नोंदवलेलं आहे। पाकिस्तान आणि चीन वगळता इतर सर्व 13 देशांनी पहलगाम हल्ल्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध केलाय। UNSC मध्ये पाकिस्तानच्या अपीलवरती बंद दरवाजा आड चर्चा होणार आहे आणि या विषयावरती सर्व देशांच्या समक्ष चर्चा घडवून आणण्याच्या पाकिस्तानच्या मनसुब्यांवरती पाणी फिरलंय। तर 15 सदस्यांपैकी अगदी 13 देशांचं पूर्णपणे भारताला समर्थन बघायला मिळतंय। जर चीन आणि पाकिस्तान वगळता इतर 13ही देशांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवलेला आहे। UNSC मध्ये पाकिस्तानला त्यामुळे मोठा धक्का मानला जातो। UNSC मध्ये पाकिस्तानच्या अपीलवरती आता आज चर्चा होणार आहे। त्यामुळे UNSC मध्ये पाकिस्तानला समर्थन घटल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। तर दहशतवादाविरोधातील या लढाईमध्ये भारताच्या बाजूने अमेरिका, रशिया, स्वीडन, फ्रान्स हे दंड थोपटून उभे असल्याचं बघायला मिळतंय। तर पाकिस्तानच्या बाजूने सध्या तरी केवळ चीन आणि तुर्कस्तान असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। मुस्लिम देशांपैकी इराण, UAE, सौदी अरेबिया आणि कतारने उघडपणे कोणाचंही समर्थन केलेलं नसलं तरी सुद्धा दोन्ही देशातील तणावावरती त्यांचंही लक्ष लागून राहिलंय।